विकास कामं करत असताना माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे, माझ्या मतदारसंघामध्ये असलेल्या प्रत्येक समाजाला सोबत घेऊन जायचं, माझ्या मतदारसंघामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन जायचं, या प्रामाणिक भावनेतून आपल्या ह्या मतदारसंघामध्ये काम करतो। आज आरपीआयचा हा कोकण विभागीय मेळावा होत असताना नक्कीच मी अभिमानाने सांगेन की मला मी आज मुद्दाम आठवण करून देईन, आज आदेश माझ्यासोबतच आहेत, माझ्या पाठीमागेच उभे आहेत। माझ्यावरती माझ्या पक्षांतर्गत एक काय म्हणतो आपण एक क्षण माझ्यासमोर आला होता। 2021 साली नगरपंचायतच्या दापोली आणि मंडणगडच्या नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या आणि ह्या निवडणुकामध्ये माझ्या पक्षाने माझ्याकडनं संपूर्ण नेतृत्व काढून घेतलं आणि माझ्या विरोधी गटामध्ये लोकांना तिथे दिलं। मग योगेश कदमचं राजकीय आता भविष्य काही राहिलं नाही, मग आता ह्यापुढे योगेश कदमचं असं तर राहणार नाही असं चित्र त्यावेळेला त्या 15-20 दिवसामध्ये तयार झालं होतं। तयार करायचा प्रयत्न माझ्याच पक्षाकडनं त्यावेळेला दुर्दैवाने झाला होता, परंतु मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की या माझ्या वाईट काळामध्ये देखील आरपीआयचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले आणि मंडणगड नगरपंचायतमध्ये 8 अपक्ष नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि आरपीआयचे असे आम्ही जवळपास 11 सीटा लढवल्या आणि 11 पैकी 8 सीटा या आपल्या आरपीआय आणि शिवसेनेच्या अपक्ष आपण निवडून आणल्या, त्याच्यामध्ये आदेश देखील आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। आम्ही एकत्र म्हणून काम करतोय आणि मी आज अगदी जाहीरपणे सांगतोय, शेवटी आज महायुती आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती आहे। मी काय राज्याचा मोठा नेता नाही, मी काय देशाचा मोठा नेता नाही, परंतु शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, आरपीआय असेल, आज महायुतीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये सरकार चालवत असताना मी त्या सरकारमधला मी एक आमदार म्हणून काम करत असताना मी अगदी जाहीरपणे सांगतोय की यापुढे महायुती राहील नाही राहील ह्यावरती भाष्य मला करायचं नाही, ते करणं योग्य मी स्वतःला समजत नाही, परंतु आरपीआय आणि शिवसेना मात्र ह्या मतदारसंघामध्ये नेहमी काय सोबत राहील हा शब्द मात्र आपण समाज मी इथे देतो। आमची आता नाळ जोडलेली आहे, आता ही नाळ कोणी तोडू शकत नाही। किंबहुना ह्या यावत सामान्य रामदास यांच्या पुढाकाराने आम्ही आता सातत्याने बैठक घ्यायला देखील सुरुवात केलेली आहे। मग दापोली असेल, खेड असेल, मंडणगड असेल, या तिन्ही तालुक्यामध्ये आम्ही एकत्र म्हणून सातत्याने शिवसेना आणि आरपीआयच्या आम्ही एकत्रपणे बैठक घेतोय। जे काही हे वेळेस सगळे मिटवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि ही महायुती किंवा शिवसेना आणि आरपीआयची असलेली ही युती ही फक्त विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीपुरतं सीमित न ठेवता स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील ही युती राहील हे देखील शब्द आज या निवडणुकीमध्ये ह्या प्रचाराच्या निमित्ताने देतोय। प्रीतमची चिंता नसावी, जाहीर आठवले साहेबांसमोर शब्द देतोय, आपण एकत्र मिळून आपलं एकूण काम करायचं। पुढे आपली युती जर का भक्कम असेल तर नक्कीच आपली विकास कामं देखील जोमाने होणार आहे। आज योगायोगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचं सामाजिक न्याय विभागाचं खातं आहे, ज्या खात्यामार्फत आताच सन्माननीय आठवले साहेबांच्या हस्ते, रावणभाईच्या हस्ते आपण खेड तालुक्यामधला पहिला आंबेडकर भवन यासाठी 3.5 कोटीचा आपण निधी आणला, तर भूमिपूजन आपण दोन्ही जिल्ह्याच्या हस्ते आपण केलेलं आहे। पण माझं एक स्वप्न आहे, आज जेव्हा आठवले साहेब आले त्यावेळेला खेड तालुक्यामध्ये अभिमानाने उभा असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सन्माननीय रामनाथभाईंनी स्वखर्चाने शिवतेज आरोग्य सेवा संस्था होते रामनाथभाईंनी स्वखर्चाने उभा केला। परंतु आज मंडणगड सारखा तालुका, ज्या तालुक्यामध्ये आंबडवे गाव येतं, ज्या आंबडवे गावामध्ये बाबासाहेबांचं तिथे वास्तव्य राहिलेलं आहे, त्यांच्या पिताश्रीचं असलेलं हे गाव, तिथे बाबासाहेबांच्या अस्थि देखील तिकडे ठेवण्यात आलेला आहे। दर्शनासाठी लाखो पर्यटक तिथे येत असतात। या मंडणगड तालुक्यामध्ये मात्र बाबासाहेबांचा पुतळा नाही, खर्च माझ्या मनामध्ये आजही आहे। आज मी इथे आज सन्माननीय आठवले साहेब इथे उपस्थित आहेत, माझी त्यांना नक्कीच विनंती असते की आपल्या विभागाच्या मार्फत आम्ही जागा आपल्या उपलब्ध करून देऊ। तिथे मंडणगड तालुक्याच्या ठिकाणी भिलोरी गाव येथे जे शहराच्या जवळच आहे, शहराला लागून आहे, तिथे महाराष्ट्र शासनाच्या जागा आहेत, तहसीलदारांच्या नावाने तिथे महाराष्ट्र शासनाची जागा आहे। या जागेमध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन, आपल्या देखील विनंती आपल्याला मदत करावी, परंतु बाबासाहेबांचा पुतळा हा मंडणगड तालुक्यात उभा राहिला पाहिजे, माझी प्रामाणिक भावना आहे। नक्कीच त्यासाठी जे काही करावं लागेल, लोकप्रतिनिधी म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडनं सगळं तिथे केलं जाईल हा शब्द आज आपण सर्वांना इथे देतोय। परंतु आज आंबेडकरमध्ये असलेल्या स्मारकाचं देखील आपल्याला विस्तारीकरण करायचंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।